शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहारं सर्वलोककैनाथं। नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही श्रवण करत आहात अधिक मास महात्म्य पोथी अध्याय 10। या अध्यायामध्ये भक्ती करण्यासाठी नेहमीच कडक उपवास किंवा मोठ्या अनुष्ठानाची गरज असते असं नाही। अनेकदा वयामुळे, आजारपणामुळे किंवा कामाच्या व्यापामुळे आपल्याला कडक उपवास करणं जमत नाही। मग अशा वेळी अधिक मासाचं पुण्य कसं मिळवायचं? अधिक मास महात्म्य ग्रंथाच्या 10व्या अध्यायात खुद्द माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना हाच प्रश्न विचारला आहे। त्यावर भगवंतांनी दिलेला उपाय अत्यंत सोपा आणि प्रत्येकाला जमेल असा आहे। तो उपाय काय आहे आणि त्याची संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की श्रवण करा। चला तर मग श्री गणेशाला, श्री सरस्वती मातेला, श्री गुरुरायाला वंदन करून या कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, गुरवे नमः। जय जयाजी रुक्मिणीवरा, कृपा सागरा दया घना, तव स्मरणे अगनाशना, जाय निरसुन तात्काळ, तुझे नामी उपेजो प्रेमा, हेची देई सर्वोत्तमा, निशिदिनी आत्मय रामा, भजन घडो अक्षयी, आता शक्ती नशे शरीरी, भजनही नवे क्षण भरी, उसंत नाही या संसारी, आठवून अंतरी पाय, तुझे परीन कंठेची काळ, चित्ती वाहे तळमळ, केदवा येईल ओखोटी वेळ, नेनो कपाळ महाराजा, एका श्रोते हो चतुर, मलमास कथाजनक सार, जे एकता पापे अपार, भस्म होती क्षण मात्रे, लक्ष्मी नारायण संवाद, परिसा होऊनी सावध, संस्कृत भाषेचे प्रबंध, प्राकृत बोध परिसावा, लक्ष्मी उवाच, भगवन् ब्रूहि मे सर्वमलमासस्य यत्फलम् उपवासस्य सार्थं येषां नास्ति मलिम्लुचे, किंकर्त्यं नैरस्तुत्यं कथं पापक्षयभवतं, तद्वस्य सुरेश्रेष्ठ कृपां कृत्वा ममोपरी। लक्ष्मी म्हणे, कृपावंता, मागे निवेदिली उपोषण कथा, परी जया अंगी नसे सामर्थ्यता, उपाय केवता तया ते, तयाने व्रत केवी कीजे, परलोकी कैसन पाविजे, ये विषयी निवेदिजे, कवन कीजे सार्थक, परोसुनिया ऐसे उत्तर, वददा झाला शारंगधर, ये विषयीचा तो प्रकार, श्रवण कीजे शुभानने। कृष्ण उवाच, शृणु देवी प्रवक्ष्यामि व्रतं, पाप प्रशानं येषामुपोषणे, शक्तिर्नस्ति किंचिच्च भक्षणे, रेकभुक्तं कर्तव्यं हविष्यान्यन्नित्यशः, तथा मौनच कर्तव्यं अनंतफलमिप्सुभिः, विष्णुवदेते अवसरी, शक्ती नाही जयाते शरीरी, तयाचे व्रत श्रवण करी, कवने परी आचरावे, तयाने करावे हविष्यान्न, परी एक भुक्त करून भोजन, करावे मौन धरून, नसे अन्य साधन पै, मौन्य भोजना ऐसे पाही, साधन दुसरे नाही नाही, तेने माते जिंकली पाही, एके नवाई अनिक, मौने पापाचा क्षय, मौने सौभाग्य प्राप्त होय, मौने सर्व शांत होय, निरसुनी जाय सर्व अरिष्टे, मौने कलहाची हानी, मौने आयुष्यवर्धनी, मौने सौख्यात पावनी, मौने भोजनी सादर, त्रिकार्य ते असावे मौन, स्नान होम आणि भोजन, याचे फळ करी श्रवण, अति आदरे करुनिया, मौन केलिया स्नान, कांती सुंदर तेजस्वी पूर्ण, आणि होय श्रीमान, करी स्नान मौनेसी, होम करिता मौन्य करून, आयुष्य वृद्धी होय जान, आणि कही साधन करिता भोजन मौनेसी,
स्नाने संतुष्ट होय जान, अग्नी संतुष्ट होमे करून, मौने करिता भोजन, स्वय नारायण संतुष्टे, प्रसन्न होता वरुण, दिव्य कांती होय तेने, ओम करिता मौने करून, श्रीवर्धना मान अग्नी करिता, नित्य भोजन करिता मौने, सायुज्यता पावे तेने, ऐसे मौने भोजनाचे कारण, केले कथन सकळिका. पंच प्राणहुती करिता, बोलू नये सर्वता, संपूर्ण भोजन करिता, पापे नासती समूळ. ऐसे भोजन करिता पापी, तया ते प्रायचित्त आणिक नाही, प्रायचित्ते पापे दहन होई, हा निर्णय शास्त्री असे. मौन्य भोजन करिता, आणिक प्रायचिते न लगे तत्वता, पापे भस्म होती जाणता, नसे असत्यता ही वाणी. ऐसे प्रतिदिनी जया ते घडत, त्या एवढा नाही पुण्यवंत, तयावरी मलमास ज्याला प्राप्त, तरी अधिकाधिक पै. अवधा संपूर्ण एक मास, तो तव अवघाची पुण्य दिवस, तया माझी विशेष, तेही निशेष अवधारा. दशमी द्वादशी तिथी पाही, पौर्णिमा अमावस्या तेही सर्वात वरिष्ठ तिथी आहे. शास्त्री नवाही बोलिली असे, येतुकिया तिथीवरुनी, पर्व काळ टाकीचे ओवाळुनी. व्यतिपात वैधृत कल्याणी, येतुकिया वरुनी ओवाळी जे, प्रत्यही जरी न घडे स्नान, अथवा ब्राह्मण पूजन, नक्त अथवा मौनी भोजन. दीपदान यथाविधी, न घडे अपुपादिदान, न घडे ब्राह्मण भोजन, सत्प्राप्ती न घडे गोदान, तेची लक्षण ऐके पा. इतुकेही न घडे जरी, त्रिरात्र व्रताते स्वीकारी, स्नानदान बरिविया परी, नक्त करी मौन्य भोजन. यासी तो वेचावे न लागे काही, कष्ट करावे स्वदेही, तेने तुष्टमान शेषशाही, पर्व सर्वही कुकल्याण. हेची व्रत नारदे केले, तया ते ज्ञान प्राप्त झाले, सत्यवती नाते सेविले, विश्वामित्रादी भले मुनींद्र. यांनी केले मौन व्रत, तरीच पावले ब्रह्मत्व, ऋषी मंडळा माझी महत्व, प्राप्त झाले तया ते. आधीच मलमास उत्तम, त्यावरी द्वादशी पर्व नेम, वरी पौर्णिमा उत्तमोत्तम, कैसा राहे पापलेशा. सकळ दान केलियाचे फळ, अथवा तीर्थ केलियाचे फळ, किंवा पुरच्चरण मंत्रमंडल, किंवा दिदले पृथ्वीदान. इतुकेही घडता एकीकडे, मौन्य भोजन जया ते घडे, तरी ना तुळे तया ते न घडे, सांगतो रोकडे श्लोकदारे. सर्व फलच मौनेन तिथी नक्षत्र योस्ततम, इष्टा पूर्वत फलम, तस्य मलमासे तु मौनतः. मौनव्रतितो धन्यः, स्नाने वै भोजनार्चने, आजन्मतः तत्पापमोचने ते नात्र संशयः. उपवासेन यत्पुण्यं जायते शतवत्सरं, तत्पुण्यं लभते देवी, मौनेनैकेन मानवै. मासभरी उपोषण करिता पाहे, शतसंवत्सराचे पाप जाये, एक पर्वणी मौन्य भोजन होय, तरी लाभ पाही तितकाची. तयावरी पौर्णिमा तिथी, स्नानदान घडे अतिथी, वरी मौन्य भोजनाची रीती, नाही गणती पुण्याते. ए विषयी पुरातन इतिहास, श्रवण कीजे सावकाश, बोलता झाला जगदीश, त्याच्या भावार्थास परिसतू. पूर्वी अवंती नगरी जाण, वेद शर्मा नामे ब्राह्मण, तपो तेजे देदीप्यमान, सूर्यनारायण दुसरा तो. स्वाध्यायी निरत असे, दृष्ट प्रतिग्रह कोणाचा नसे, स्वधर्माचारे काळक्रमित असे, लोलंगता नसे निजांगी. नीर असता निरंकारी, मत्सर कवनातेही नवकरी, प्राणी मात्रे कृपा करी, अपत्यापरी जीव मात्री. तव प्रवर्तला मलमास, ब्राह्मण चिंता करी रात्रंदिवस, म्हणे पदरी संचय नसे धनास, वाटे हव्यास धनाचा. तयासी उपाय कीजे कवन, भिक्षा मागद न मिळे कन, कोणी न देती वस्त्र जीर्ण, मग द्रव्य कोठून प्राप्त होय. फुकाची न मिळे तक्र पाणी, हे तव सोलीव दुःखाची करणी, पूर्ण दरिद्र कृपे करुनी, दिदले मज लागुनी भगवंते. जरी कष्ट व्हावे शरीर, तरी शक्ती नाही अपार, उपोषण करावे निर्धार, तरी अन्न ग्रत प्राण. क्षणभरी नसता अन्न,
तात्काळ जाऊ पाही प्राण, पित्त क्षोभ होय तक्षण, या लागी उपोषण घडेना. ऐसी चिंता करिता हृदयी, निज ध्यास बैसला जीवी. म्हणे पुण्य लेश आमुचे दैवी, प्राप्त केवी होई शके. मुमुक्षु दशा दृढोत्तर, अंगी बाणता साचार. कृपाळू तो सर्वेश्वर, द्रवले अंतर तयाचे. स्वप्नी येऊनिया श्री अच्युत, तया ब्राह्मणा ते समोदित. म्हणे मी सांगतो निश्चित, करी व्रत मौन्य तेव्हा. मौनाचे करावे स्नान, मौनीची इजे हवन. मौनेची साधावे भोजन, न लगे आन साधना ते. परन्नाचा करी त्याग, मास मात्र नेम प्रसंग. उपरी उद्यापन यथा सांग, तेने श्रीरंग संतोषे. ऐसे स्वप्न होताची निशिते, एरू चाकाटला सभोवते. म्हणे दृष्टांत भगवंते, म्हणून हर्षाते निजमनी. मग प्रतिदिनी व्रतारंभ, करिता झाला स्वयंभ. मौन्यव्रती अलभ्य लाभ, लाभ लाभला तयाते. प्रातकाळी नर्मदा तीरी, स्नानाते जातसे निर्धारी. मौनेची येतसे माघारी, याचना न करी कवनाते. करुणी देवता अर्चन, विधियुक्त जप अनुष्ठान. सारुनिया होम हवन, नक्त उपोषण करीतसे. अस्तमानी करी भोजन, स्वपंक्ती अतिथी जान. परी स्वप्न वचनी भावार्थ धरून, करी आचरण मौनेसी. धन्य ते सांसारिक जन, जयाते घडे अतिथी जान. नको देवा ऐशियाचे जिने, अक्षाने भोजन जयाते. ऐसा नैवे वेद शर्मा, कर्म करी अकर्मा. सदा सर्व काळ सर्वोत्तमा, भजन प्रेमा अगम्य. संपूर्ण भरता एकमास, उद्यापन करी सायास. चित्ती धरुनी अतिहव्यास, मनोव्रतास संपविले. तया व्रत प्रभावे करून, आरोग्य कांती वर्धमान. जरा मृत्यू दूर होऊन, पावे निर्वाण पदाते. एवं नानाविधा भोगावरमत्तो हि चार्थितः, दत्ता मया सुमनसा व्रतेन परितोषिणा. मग तया विप्रा लागी पाही, संतोषीन शेषशाही. विमान आणविले लवलाही, उद्धरून नेला वैकुंठा. इंद्र करीतसे सन्मान, आपणा निकट बैसवून. स्वर्ग सुखाचे भोग संपूर्ण, भोगिता झाला स्वैपई. तो ब्राह्मण अद्यापवरी, स्वर्गलोकी वास करी. साक्ष घेई जे श्लोकांतरी, नसे वैखरी अप्रमाण. न्यस्तवं कृतकृतच्छ एनेद व्रतमुत्तम. मौनादिकं कृत्यं विप्रस्यदं फलमीदृशम्. इंद्रस्तमाहस पूजं देहि मे किंचित दीप्सितं. मौनव्रत्य कनिदजं फलं कृत्वा कृपामयी. सविप्रोद्यापि वैकुंठे वसते, बहुसौख्यभाकम्. एवं कृत्वा द्विके, मौनव्रती किं लभते नैवः. ऐसा तरला वेद शर्मा, म्हणून श्रवण केले तुम्हा. या लागी भाविक हो धरुनी प्रेमा. हृदयी पुरुषोत्तमा ध्याईजे. संकल्प विकल्प करून दूर, मिथ्या जाणून संसार. हृदयी चिंता रघुवीर, नेसतसे पैलतिरी दासाते. जयाचे नाम घेता जान, जळी तरले हो पाशान. तव निर्जीव की हो जान, परिमैमान नामाचे. मग मानव देह तो सजी हो, केवी न तरे पाहा हो. परी एक निष्ठे विन देवो, केवी पावे दासाते. पूर्ण भावार्थ विन सर्वता, कृपा नयेची अनंता. या लागी श्रोते हो तत्वता, आचरावे व्रता निजनिष्ठे. परम साधारण हे व्रत, ऐश्वर्य आयु आरोग्य प्राप्त. कृपा करुणी श्री भगवंत, निवेदिले आदरे. तरी भगवंत जनासी अभेर, केवी करावा साचर. अभेरिता तयाचे उत्तर, मग होय निष्ठुर दासाते. पहा उदरा लागी निसच सेवन, करावे लागे जीवित्व अर्पण. येथे किंचित पडता न्यून, शोभे दारुण सेवकाते. आणि आपली जे कांता, पती वचनाते अभेरिता. मग तो कोपे ते वरता, करी लत्ता प्रहारते पै. ऐसे विचारून मानसी, हा तो स्वामी त्रिलोक्यवासी. अमान्य होता त्याची या वचनासी, तरुण पाव कैसनी पावला. म्हणून प्रार्थितो बद्ध हस्ती, विनमुख न व्हावे भगवंती. हेची सांगणे
पुढतो पुढती श्रोत्याप्रती आदरे. स्वस्ती श्री अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समत मनोहर सुत विरचित दशम अध्याय गोढा ओव्या 75 श्लोक 11 इति दशम अध्याय संपूर्ण.